शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स आपण या चॅनलवरती देत असतो आणि त्यासाठी हक्काचा लढा तुमच्यासाठी मंत्रालयात तसंच आयुक्त कार्यालयात पाठपुरावा सुद्धा करत आहोत. आणि आजचं जे खूप महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जे सेकंड फेजची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, आणि अर्थातच जे थर्ड फेजची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा. मित्रांनो, आजपर्यंत आपल्या मनामध्ये, रादर माझ्याही मनामध्ये ही एक कुठंतरी इनसाइड अशी भीती होती की सध्या BMCच्या निवडणुका आहेत आणि निवडणुका म्हटलं की आचारसंहिता आलीच, आणि ती आचारसंहिता जवळपास 30 ते 40 दिवस असणार आहे. मग शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची जरी कार्यवाही सुरू झाली तर मग त्या आचारसंहितेमध्ये ती भरती अडकेल, आणि जसं आपण आतापर्यंतचा इतिहास पहिल्या टप्प्याचा पाहिलेला आहे, आणि मग नंतर त्यांना नियुक्ती मिळायला ऍक्च्युली उशीर होईल आणि थर्ड टेटला सुद्धा उशीर होईल. परंतु मित्रांनो, या संदर्भात आपण शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने या संदर्भात मंत्रालयात पाठपुरावा केलेला आहे आणि तिथून उत्तर मिळालेलं आहे. ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. सो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, गरजवंतांपर्यंत पोहोचवा. तिसरी टेट असो किंवा दुसरी फेज असो, शिक्षकांच्या हक्काचं व्यासपीठ आणि मुक्त व्यासपीठ आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत. तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे टेलिग्राम चॅनल, त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनल, तेही जॉईन करा, जेणेकरून रिक्त भरती किंवा ज्या ॲड्स येतात त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळत जाईल. सो मित्रांनो, मुद्द्यावरती बोलूयात. दुसऱ्या टप्प्याची जी प्रोसेस आहे त्या संदर्भात आता आपण पाहतोय की सध्या पवित्र पोर्टलवरती जे काही लवकरच टॅब उपलब्ध होणार आहे. परंतु त्याच्या अगोदर जे EU आहेत, एज्युकेशन ऑफिसर्स आहेत, त्यांनी त्यांच्या एरियातील जिल्हा लेवल असेल, गट शिक्षणाधिकारी असेल तालुका लेवलला, त्यांनी तिथे बिंदू नामावली रोज तपासणी झाली आहे का या संदर्भात गुगलद्वारे माहिती तात्काळ भरायला सांगितलेली आहे. आणि अर्थातच येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पवित्र पोर्टलवरती टॅब अभियोगता धारकांसाठी सेल्फ सर्टिफाय करण्यासाठी, त्याचबरोबर एडिटचं ऑप्शन असेल आणि तुमचं एज्युकेशन असेल ते अपलोड करण्यासाठी व्हॅलिड डेटपर्यंत ते तुम्हाला संधी मिळणार आहे. कुठलेही कागदपत्र कधीपर्यंत आपण अपलोड करू शकतो किंवा प्रमाणपत्र करू शकतो या संदर्भात मुख्य चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. सो मित्रांनो, तो एकदा पाहून घ्या, जेणेकरून तुमचे डाऊट सुद्धा क्लिअर होतील. तर मग मित्रांनो, अशी तमाम महाराष्ट्रातील जवळपास लाखभर जे उमेदवार आहेत, जे दुसऱ्या फेजच्या रेसमध्ये आहेत, त्यांच्या मनामध्ये भीती होती की आता आचारसंहिता आहे, म्हणजे निवडणूक आहेत मुंबई महानगरपालिकेच्या, आणि मग आचारसंहिता लागणार अर्थात आहे. जवळपास 30 ते 40 दिवसाची आचारसंहिता असेल. मग त्याच्यामध्ये दुसऱ्या टप्प्याची भरती अडकेल काय, आणि त्याचा परिणाम नंतर तिसऱ्या टेटवरती होतो, कारण दुसऱ्या टप्प्याची एकदा कार्यवाही सुरू झाली की मग त्याच्यानंतर तिसऱ्या टेटला सुरुवात करणार आहेत असं मंत्रालयातून सांगितलेलं आहे. आणि त्या संदर्भात आपण संघटनेच्या वतीनं मागणी सुद्धा केलेली आहे. तर मित्रांनो, या संदर्भात मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने स्वतः मंत्रालयात पाठपुरावा करत आहे. आणि त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की हा जो दुसरा टप्पा आहे तो आचारसंहितेमध्ये अडकणार नाही, कारण या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत आणि ही जी भरती आहे ती स्टेट लेवलची आहे, त्याच्यावरती कोणताही परिणाम होणार नाही. आणि मित्रांनो, ही खूप महत्त्वपूर्ण बातमी आहे, कारण आजपर्यंत परिणाम होईल असेच आपल्याला उत्तर बऱ्याच ठिकाणाहून मिळत होतं. परंतु आता स्वतः मंत्रालयातून मी स्वतः चौकशी केल्यानंतर सांगितलं आहे की कोणताही परिणाम निवडणुकीचा आचारसंहितेचा दुसऱ्या टप्प्यावर होणार नाही. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की मग ही जी निवडणूक आहे त्याचा जी प्रोसेस आहे त्याचा म्हणजे कधीपर्यंत दुसरी टेटची भरती कंप्लीट होईल किंवा कधीपर्यंत नियुक्ती होईल. तर मित्रांनो, आता जानेवारीमध्येच हा टॅब उपलब्ध होतो. तिथून पुढे 15 दिवस अभियोगता धारकांना सेल्फ सर्टिफाय, एडिट हे सगळे ऑप्शन मिळतील, आणि त्याच्यानंतर 15 दिवसामध्ये पुढच्या प्रिफरन्स जनरेट होतील आणि नंतर त्यांची लिस्ट लागेल. मग लिस्ट लागल्यावरती त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नियुक्तीचा हा मार्ग मोकळा होतो. ही सर्व प्रोसेस फेब्रुवारी-मार्च पर्यंत कंप्लीट करणं गरजेचं आहे असं शालेय शिक्षण विभाग VC द्वारे सांगणार आहे. त्याबद्दलचं परिपत्रक नक्की निघेल आणि त्याची आपण मागणी केलेली आहे. ते तुम्हाला
नक्की चॅनलवरती सुद्धा पाहायला मिळेल, कारण लवकरात लवकर भरती झाली पाहिजे. सध्या कंत्राटी भरती ही बंद आहे आणि अभियोग्यताधारक आहेत ते बेरोजगार डी.एड, बी.एड, सी.टी.टी, टी.टी.1 ते त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे की आम्ही करायचं काय. तर मित्रांनो, जे दुसऱ्या फेजच्या रेसमध्ये आहेत, ज्यांनी दुसरी टेट दिलेली आहे, त्यांनी तुम्ही टेन्शन घेऊ नका. 2 महिन्यामध्ये ही प्रोसेस पूर्णतः कंप्लीट होणार आहे. थोडाफार इंटरव्ह्यू राऊंडची जी प्रोसेस असेल ती बाकी असेल, परंतु आणि त्यांची इथं नियुक्ती होईल आणि जे तिसऱ्या टेट आहे त्याची सुद्धा कार्यवाही पुढे व्हायला सुरुवात होणार आहे. तो मित्रांनो, आपला हा प्रश्न एकदमच मिटत आहे आणि आपल्याबद्दलचं जे काही कन्फ्युजन आहे ते सुद्धा लवकर दूर आहे. सो मित्रांनो, काळजी करू नका. आचारसंहिता असली तरी सुद्धा ही शिक्षक भरती थांबणार नाही आहे. अशा बऱ्याच ठिकाणच्या मनपाच्या आचारसंहिता सुरू राहतील वर्षभर आणि त्याच्यामुळे ही भरती अडकेल का काय, तर त्याचे उत्तर नाही आहे. आणि ही सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी आहे, तर दुसऱ्या टप्प्याच्या विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, बेरोजगार अभियोग्यताधारकांसाठीच नव्हे, तर तिसऱ्या टप्प्याच्या अभियोग्यताधारकांसाठी सुद्धा. यासाठी तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार, कारण तुम्ही चॅनलवरती भरभरून प्रतिसाद देत आहात आणि तुमच्या ह्याच प्रतिसादामुळे लढण्याची ऊर्जा मिळते आणि त्याचा तुम्ही रिझल्ट सुद्धा येणाऱ्या काळामध्ये पाहणारच आहात, पाहिलेला सुद्धा असेल आणि पाहत सुद्धा राहणार आहात. सो मित्रांनो, स्टे कनेक्टेड. आपल्या हक्काचे व्यासपीठ आहे. तुमचे काही प्रश्न असतील, जे एकदम जेन्युइन प्रश्न असतील, ते तुम्ही मेलद्वारे नक्की कळवा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेल ID दिलेला आहे, balusha.sb@gmail.com. त्याचबरोबर कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा प्रश्न पर्सनली जरी मला उत्तर देता आली नसेल तरी मी ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. जसा वेळ मिळेल तसा व्हिडिओ बनवण्याचा, किंवा तुमची शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा कसा लवकरात लवकर होऊन जास्तीत जास्त जागा कशा येतील त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि तिसऱ्या टेटसाठी सुद्धा 200% प्रयत्न असणार आहे. या आश्वासने चला लवकरच भेटूया पुढच्या अपडेट्ससह. स्टे कनेक्टेड. थँक्स फॉर वॉचिंग.